नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या या ब्लॉगमध्ये। आज आपण निघालेलो आहोत सोलापूरला, कारण की सोलापूरला आपल्याला जायचं आहे खरेदी करण्यासाठी। मग काय, काढली गाडी आणि निघालो सोलापूरच्या दिशेने। सोलापूरला जाताना हे बघा, हे आपल्या धाराशिवमधलं फेमस हॉटेल तुम्ही ओळखलं का? ओळखावंच लागतंय, धाराशिवमधील फेमस हॉटेल आहेत आणि ह्या हॉटेलमध्ये तुम्हाला कधी पण खायला यायचं असेल तर टेस्ट एक नंबर आहे, तुम्ही कधीही येऊ शकता। आणि मग आम्ही सोलापूरला जाण्यासाठी निघालो पुढे आणि पोहोचलो तुळजापूरला। तुळजापूर क्रॉस केलं। तुळजापूरमधून जाताना हे बघू शकता तुम्ही, किती सुंदर असं दृश्य आहे। मी आपला सोलापूरचा हायवे एक नंबर। आणि सोलापूरला जाताना आपली लाडकी लालपरी भेटली। लालपरी तशी तर रिकामीच होती आणि ही आलाव सोलापूरच्या जवळपास। तर हे पूर्ण फॅक्टरीचा एवढा घाम असायला सांगायचीच गरज नाही। पट मिळून तिथून निघलाव आणि आलाव टोल नाक्यावर। टोल नाक्यावर येऊन आम्हाला लागलेली भूक म्हणून गेलाव मग हॉटेलवरती गेलाव आणि आपली आवडतं वडापाव मागून घेतले। वडापाव एक नंबर होते क्वालिटीला। खाल्ले वडापाव वगैरे, खाल्ले, नाश्ता केला आणि निघालाव। आपली महिना कशी आहे, एकच नंबर। आणि टोल नाक्यावरून ट्रॅफिकवाले होते म्हणून जरा निघालाव कडेकडेनी। टोल नाक्यावरून निघालाव तर गाड्याची गर्दी नव्हती। पाटमीने तिथून निघलाव आणि करणं पोहोचलो आम्ही सोलापूरमध्ये पण भरपूर स्ट्रिक्ट झालेलं आहे बाबांनो। सोलापूरच्या मेन गेटलाच इथं आपली पोलीस होती, त्यासाठी पाटमीने उतरलाव आणि निघालो मग आम्ही पायी, कारण की गाडी आम्ही पुढे पाठवलेली। आम्ही तिघंजण आहोत, ट्रिपल सीट आलेलो, त्याच्यामुळं गाडी पुढे पाठवून दिली आणि आम्ही पायी निघालो। आणि आम्ही आमची गाडीपाशी पोचलाव, गाडीला पुढे जाऊन थांबायला लावलेलं आणि बसलाव आणि आलाव सोलापूरमध्ये। सोलापूर पण एक नंबर ठिकाण आहे भाऊ, पण पावसाने इथल्या बी रोडची वाट लावूनच ठेवलेली आहे। आणि आम्हाला जिथं जायचं होतं तिथं पोचायला जरा वेळ लागला, पण हे सोलापूरमधील तुम्ही बघू शकता। मग काय, सोलापूरला आलाव आणि इथलं चिकन नाही खाल्लं असं होऊ शकत नाही ना भाऊ। मग त्याच्यासाठी मेन म्हणजे आपलं सोलापूरच्या चिकनच्या ठिकाणी पोचलाव आणि आपण तिथं गेलाव चिकनवाल्याकडे। त्याला सांगितलं 1 किलो चिकन दे बाबा, कारण की इथं कसं आहे, बनवून घ्यावं लागतं। इथं रेडीमेड आपण खात नाही, याची क्वालिटी बनवूनच एक नंबर येते। मग घेतलं चिकन, तिथून 1 किलो चिकन घेतलं आणि आपण आलाव आता ह्या हॉटेलला। हे हॉटेलची खासियत आहे की हे आपल्याकडून चिकन वगैरे घेऊन बनवून एक नंबर बनवून देतात आपल्याला। मग काय, काकाला म्हणलं बनवून ठेवा, ते म्हणले 1 घंटा लागेल। 1 घंटा लागते म्हटल्यावर मग आम्ही आलाव त्या हॉटेलमधून निघून बाहेर निघून आलाव आणि आपल्या गाडीवरती बसलाव आणि गेलाव, कारण की आपण मेन म्हणजे सोलापूरला आलेलो खरेदी, शर्टचे कापड घ्यायचे होते आपल्याला। मग काय, आपण दरवेळेस इथूनच घेतो, हे आपल्या ओळखीचे दुकान झालेलं आहे। मग काय गेलाव, इथं आपण पहिले पण 2 शर्ट टाकलेले बनवण्यासाठी, तर मग ते शर्टचे बिल वगैरे दिलं आणि ते शर्ट काढतायत तोपर्यंत मग म्हणलं जरा नवीन स्टॉक आपण बघून घ्यावा। मग गेलाव नवीन स्टॉक बघण्यासाठी। इथं तुम्हाला भरपूर अशा व्हरायटीमध्ये एक नंबरचा स्टॉक भेटून जाईल आणि काय क्वालिटी होती। पण काय, हे सगळे आम्ही वापरून बसलेलो, त्याच्यामुळं पसंतच पडेना गेला, कारण की घ्यायचं आमच्या मित्राला होतं, मला नव्हतं। मी घेतलेला आहे, त्याच्यामुळं मला एक पण पसंत नाही पडला, म्हणून मी जरा साईटला येऊन दुसरीकडे बघायला लागलो। हे पॅटर्न नवीनच होतं जरा, ते बाह्या म्हणायला लागले की तुम्हाला मग व्हाईटमध्ये ट्राय करा। मग गेला व्हाईट सेक्शनकडं, व्हाईट सेक्शन पण एक नंबर होता, पण काय मला पसंत पडेना गेला। मी आपलं म्हटलं राहू द्या बाबा, आपलं नवीन काहीतरी बघू। मग त्याच्यासाठी आपण साईटला आलो आणि थोड्या वेळ मग बसलो, फोटोशूट वगैरे केला आणि मग ते दोघं बघतच होते। मग त्या दोघांना हे पसंत पडला शर्ट। मग काय, बिलांचं मार्किंग वगैरे करून नंबर वगैरे लिहून घेतलं आपलं आणि निघालो आता बाहेर। हे बघा, घेतलं आणि निघालो आपलं बाहेर। तोपर्यंत आपण म्हणलं आता झालं असेल आपलं चिकन, म्हणून घेतली मैना आणि निघालो आपल्या त्या हॉटेलकडे, कारण की ते म्हटले होते 1 घंट्यात होईल। आला हॉटेलवरती आणि घुसला हॉटेलमध्ये। चला आता तर बहुत जोरात लागलेली आहे आपल्याला, बघू म्हटलं झाले का नाही। त्यांना विचारलं, ते म्हटले तयार आहे, तुम्ही बसा। त्यांना आपण फ्राय आणि भाजी दोन्ही सांगितलेली, 1 नंबर फ्राय झालेलं तुम्ही बघू शकता। क्वालिटी तर काय एकच नंबर, आपलं एकदम झणझणीत असं फ्राय होतं, काय पीस शिजलेले एकच नंबर होते। तुम्हाला जरी असं खायचं असेल तर मी ॲड्रेस मेन्शन करतोय, तुम्ही कधी बी जाऊन तिथं खाऊ शकता।
आणि रस्सा अगं बाबो एकच नंबर. झणझणीत उग नात करते काय. एक नंबर रस्सा होता आणि पीस पण एकदम मस्त शिजलेले. त्यामुळे सोलापूरची चव वेगळीच आहे भाऊ. भले आपल्याकडे बोकडाचं मटण भेटतं पण इथं टेस्टच वेगळी असते. एकच नंबर झणझणीत रस्सा असा घेतला आणि ताव मारला एकदम. ताव मारला आणि चला म्हणलं आता बाहेर आलोय. आता आपली शॉपिंग वगैरे पण झाली आहे आणि आपलं सर्व काय काम झालेलं आहे. आता जेवण वगैरे पण झाले आणि मेन म्हणजे पावसाचं वातावरण झालेलं. त्यामुळे म्हटलं लवकरात लवकर आपलं इथून निघून जावं. कारण की पावसाच्या वातावरणामध्ये आम्हाला वाटलं की आम्ही भिजताव. पण आम्ही जेवढी घाई केली तेवढी तरी पण आम्हाला इथं पाऊस लागलाच. त्या पावसामध्ये आमचा फुल धिंगाणा धिंगाणा करत आम्ही पोचलो इथं. इथून निघलं पुढे आणि मेन गेटपासून जाता येत नाही कारण की पोलिस असतात. त्यामुळे इकडं जरा बोळीमध्ये आलो तर इथं ट्रॅफिकच लागलेलं होतं. त्या ट्रॅफिकमध्ये आम्ही खूप एक 5 मिनिट अडकून बसलो. कारण की सोलापूरचा हायवे भरपूर गर्दीचा असतो आणि त्याच्यामुळे भरपूर गर्दी इथं पडलेली आहे. आणि तुम्ही एक बघू शकता की आम्हाला जायला रोडसुद्धा भेटणं गेलाय. पण तिथून थोडं पुढे आला तर ट्रॅफिकवाले होतेच. मग काय उतरावं लागलं. गेली आपली गाडी पुढे आणि मी आलो पायीच. मग हे बघा कसे उभारलेत पलीकडे. आणि मग बसलो गाडीवर आणि निघाला आता आम्ही घराकडे जाऊ म्हटलं तर आम्हाला तोपर्यंत तिथं वाटल्याप्रमाणे पाऊस लागलाच. पावसाच्या हळूहळू आम्हाला लागलेलाच होता. तर आम्ही थोडं तसंच पुढे निघालो आणि गाडीवरती आमचा फुल धिंगाणा चालू होता. कारण की आम्ही मस्ती मित्रांबरोबर गेलं म्हणलं मस्ती तर असणारच ना. मग काय गाडी चालवता इथंपर्यंत चालवली आणि इथं खूपच जोरात पाऊस आला म्हणून गाडी साईडला घेतली. कारण की या पावसामध्ये खूपच भिजायला लागलो. हॉटेल प्राचीच्या साईडला आम्ही गाडी घेतली आणि मग पाऊस कमी व्हायची वाट बघायला लागलो. कारण की खूप पाऊस आहे. बाकीचा ब्लॉग उद्या शूट करू. ओके बाय.